तर युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक दिलासादायक बातमी आहे, कारण होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारत चीनचे तेल टँकर्स सुरक्षितरित्या पास झालेले आहेत. अमेरिकन गुप्तचर प्रमुख तुलसी गॅबार्ड यांनी ही माहिती दिली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा विस्कळीत झालेली असतानाच एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालिका तुलसी गॅबार्ड यांनी असं सांगितलंय की इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी हा महत्त्वाचा जलमार्ग अमेरिकेसाठी बंद केला असला तरी भारत आणि चीन सारख्या देशांचे तेल टँकर्स तिथून पुढे जाण्यात यशस्वी होत आहेत, असं त्या म्हणालेल्या आहेत. इराणमधली सत्ता अजूनही कायम आहे, पण शक्ती क्षीण आहे, असं अमेरिकन गुप्तचर प्रमुखांनी खळबळजनक दावा केलाय. अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालिका तुलसी गॅबार्ड यांनी बुधवारी सिनेट समितीसमोर इराणबाबत महत्त्वाचे खुलासे केलेत. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणची शक्ती मोठ्या प्रमाणावर क्षीण झाली असली तरी तिथली राजवट अजूनही टिकून आहे, असं गॅबार्ड यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे गेल्या वर्षी झालेल्या हल्ल्यात इराणचा अणु कार्यक्रम पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून तो पुन्हा उभारण्याचे प्रयत्न झाल्याचे पुरावे नाहीत, असंही त्यांनी नमूद केलंय. ट्रम्प यांच्याशी चर्चेवरती मौन ठेवलं गेलं, तर सिनेटमधील सुनावणी दरम्यान गॅबार्ड यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या खासगी चर्चेचा तपशील देण्यास नकार दिला. इराणकडून असणारा धोका आणि स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद झाल्यामुळे जी परिस्थिती उद्भवली आहे, जे आर्थिक संकट उद्भवलंय, त्यात ट्रम्प यांना पूर्वसूचना दिली गेली होती का, या डेमोक्रेटिक खासदारांच्या प्रश्नांना त्यांनी बगलही दिली आहे. धोका किती गंभीर आहे हे ठरवणं हे केवळ अध्यक्षांचं काम आहे, असं सांगत त्यांनी गुप्तचर विभागाची जबाबदारी झटकल्यानं खासदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. अंतर्गत वाद आणि राजीनामे देखील समोर आले. इराण युद्ध आणि तिथून निर्माण झालेला धोका यावरून अमेरिकन प्रशासनातले मतभेद चव्हाट्यावर आलेत. नॅशनल काउंटर टेररिझम सेंटरचे संचालक जो केंट यांनी इराणकडून कोणताही तात्काळ धोका नाहीये असं म्हणत आपल्या पदाचा राजीनामा दिला. आणि याच पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या पुढील रणनीतीकडे आता जगाचं लक्ष लागलंय. या सगळ्या घडामोडी सुरू असतानाच इस्रायलनं मात्र इराणवर हल्ला चढवलाय. इराणच्या बुशेहर अणुऊर्जा प्रकल्पांना यात लक्ष्य केलं गेलंय. इस्रायल हवाई दलानं इराणच्या बुशेहरमधील अस्लुयाहतील अणुऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य केलंय. या हल्ल्याचं मुख्य लक्ष्य इराणच्या ऊर्जेचा कणा मानला जाणारा साऊथ पार्स हा नैसर्गिक वायू प्रकल्प होता. हा प्रकल्प जगातील सर्वात मोठ्या नैसर्गिक वायू क्षेत्रांपैकी एक असून इराणच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. जी माहिती मिळाली आहे त्यानुसार या कारवाईत गॅस प्लांटच्या पायाभूत सुविधांचंही मोठं नुकसान झालंय. हे हल्ले सुरू असतानाच रशियाने मात्र इस्रायलवर संताप व्यक्त केलाय. बुशेहर अणु प्रकल्पावर हल्ला केल्याचा निषेध नोंदवला गेलाय. मध्य पूर्वेतील युद्ध आता रशिया आणि इस्रायल यांच्यातील राजनैतिक वादाचं कारण ठरतंय. इराणच्या बुशेहर अणुऊर्जा प्रकल्पाच्या परिसरात इस्रायलनं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे रशियानं तीव्र संताप व्यक्त केलाय. रशियाने अधिकृतपणे इस्रायलकडे या प्रकरणी तक्रारही नोंदवली आहे. बुशेहर अणु प्रकल्पावरती इस्रायलनं हल्ला चढवला आणि याच हल्ल्यावर आता इस्रायलनं संताप व्यक्त केलाय. त्याच संदर्भात इस्रायलनं रशियानं तक्रारही केली आहे. मध्य पूर्वेतील तणाव शिगेला पोहोचलेला असतानाच एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येते. इस्रायली संरक्षण दलाने इराणची राजधानी तेहरानमध्ये एक टार्गेटेड स्ट्राईक करून इराणचे गुप्तचर मंत्री इस्माईल खदीब यांना ठार केल्याचा दावा केला जातोय. तेहरानमधील एका सुरक्षित ठिकाणाला लक्ष्य करून हा अचूक क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. इस्माईल खदीब हे इराणच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख आणि धोरणकर्ते मानले जात होते. त्यांच्या निधनाने इराणच्या सुरक्षा व्यवस्थेला मोठं खिंडार पडलंय. IDFने देखील हा हल्ला इराणच्या दहशतवादी कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी केल्याचं म्हटलंय. तर या घटनेनंतर इराणमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आलाय. तर युद्धामध्ये आतापर्यंत इराणचे कोणते कोणते नेते मारले गेलेत त्यावर आपण ग्राफिक्सद्वारे नजर टाकूयात. सगळ्यात आधी तर
युद्धाच्या पहिल्याच दिवशी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर अझीज नसीरजादेह संरक्षण मंत्री यांचा मृत्यू झाला. IRGCचे प्रमुख यांचा परवा मोहम्मद पाक्टू यांचाही मृत्यू झाला. तर सुरक्षा प्रमुख अली लारिजानी यांचाही मृत्यू झालाय. सुरक्षा सल्लागार अली शमखानी, लष्करी ब्युरोचे प्रमुख मोहम्मद शिराझी आणि इराणचे गुप्तचर मंत्री इस्माईल खतीब या सगळ्यांचा इस्रायल आणि अमेरिकेनं केलेल्या संयुक्त हल्ल्यात मृत्यू झालाय. त्यामुळे इराणला मोठं खिंडार पडलंय. इराणचे आत्तापर्यंत सगळ्यात महत्त्वाचे नेते मारले गेलेत आणि त्यामुळे आता पुढचं भविष्य कोणाच्या हातात द्यायचं हा प्रश्न सगळ्यांसमोर उभा आहे. तर UAEमध्ये शिक्षण संस्थांना 2 आठवड्यांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. UAEवर इराणकडून क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. UAEनं क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले यशस्वीपणे रोखले. अनेक भागात हवेत असे हल्ले नष्ट केल्यानं भीषण स्फोटांचे आवाजही आले. तर दुसरीकडे इराण महिला फुटबॉल संघ अखेर मायदेशी परतलेला आहे. इराणच्या संसदेनं खेळाडूंचं स्वागत केलं. ऑस्ट्रेलियात असताना काही खेळाडूंनी संरक्षणाची मागणी केली होती. क्वालालंपूर आणि इस्तंबूल मार्गे प्रवास करत असताना हा संघ इराणमध्ये पोहोचलेला आहे. त्यांनी राष्ट्रगीत गाण्यास मनाई केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. इराणनं त्यावेळेला आक्षेप नोंदवला होता. मात्र आता त्यांचं इराणमध्ये स्वागत केलं जात आहे. Thank you.